पुण्यातील विषारी दारू प्रकरणात 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरातील पोलीस प्रशासन खडबडून जागं झालंय। भंडारा जिल्ह्यातही ऑपरेशन फ्लशआउटच्या नावाखाली अवैध दारू अड्ड्यांवर धडक कारवाई करण्यात आली। पण या कारवाईवरून पोलिसांवर प्रश्नही उपस्थित करण्यात आलेत। पाहूयात। पुण्यातील विषारी दारू प्रकरणामध्ये 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरातील पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। या विषारी दारू प्रकरणात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबनही करण्यात आलंय। त्यानंतर आता राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांकडून छापेमारी आणि कारवाई केली जाते। भंडारा जिल्ह्यातही ऑपरेशन फ्लशआउट ही मोहीम हाती घेण्यात आली आहे। अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई केली जाते। आतापर्यंत 32 गुन्हे दाखल करण्यात आलेत आणि 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 50 अधिकारी आणि 300 कर्मचाऱ्यांच्या मदतीनं ही मोहीम राबवली जाते। वेगवेगळे पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांचनी 32 गुन्हे दाखल केलेले आहे आणि या मोहिमेमध्ये 31,11,541 रुपयाचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त झालेला आहे। अवैध दारूच्या विरोधात आणि अवैध धंदे अंमली पदार्थाच्या विरोधात भंडारा पोलीसची हा मोहीम यापुढे सुद्धा चालू राहणार आहे। भंडारा पोलिसांकडून कारवाई केली जात असली तरी पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पुण्यातील दुर्घटना घडली नसती तर ही कारवाई झाली असती का असा प्रश्न विचारला जातोय। या कारवाईवरून खासदार प्रशांत पडोळे यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केलेत। अवैध धंद्यांमधून वसुली होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। लोक जेव्हा मरतात तेव्हाच्या प्रशासनाला जाग येते, यांचे डोळे उघडतात। परंतु प्रश्न हा निर्माण होतो की यांच्या अधिपत्याखालीच हे सगळे कार्यक्रम होतात का? कारण की एसपी साहेबांनी स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे की पुण्यामध्ये जेव्हा कारवाई झाली तेव्हा आम्ही जागृत झालो, तेव्हा आम्ही इथं कारवाई केली। याचा अर्थ हा होते की इथं दारू, गुटखा, एमडी ह्या सगळ्या गोष्टी इथं चालू आहेत आणि यांना माहित आहे। जेव्हा वरून प्रेशर येतो तेव्हाच हे यांचे कारवाई सुरुवात होते। भंडाऱ्यातील ज्या अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली आहे ते दारू अड्डे काही नव्यानं सुरू झालेले नव्हते। वर्षानुवर्षे या भागांमध्ये अवैध दारूचा व्यवसाय चालायचा। मग पोलिसांना या दारू अड्ड्यांची माहिती नव्हती का? पोलिसांनी याआधीच कारवाई का केली नाही? आता झालेल्या कारवाईनंतर खरंच या अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी लगाम बसणार का की पुन्हा परिस्थिती जैसे थेच राहणार हे येत्या काळामध्ये कळेल। प्रवीण तांडेकर, झी 24 तास, भंडारा।